Hello friends, in this lecture we are going to discuss on practical organic chemistry of detection of elements such as nitrogen, sulfur and halogens by Lassaine's test. Okay, this test is very important for competitive exams like CET, JEE, also NEET. Lassaine's test is used for detection of elements in organic compounds. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंड्समध्ये जे एलिमेंट्स प्रेझेंट असतात त्यांचं डिटेक्शन कोणत्या टेस्टद्वारे केलं जातंय तर ती टेस्ट म्हणजे लासाइन्स टेस्ट. जनरली ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कोणाकोणाचा समावेश पाहिजे तर नायट्रोजन, सल्फर आणि हॅलोजन्स लाईक क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. म्हणजे हे कंपाऊंड किंवा ए इलेमेंट जर आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जर प्रेझेंट असतील, कोणते कोणते इलेमेंट्स, नायट्रोजन असतील, सल्फर, हॅलोजन्स, तर या इलेमेंटचं डिटेक्शन करण्यासाठी आपल्याला लासाइन्स टेस्ट बघावी लागेल. त्यापूर्वी ऑर्गॅनिक कंपाऊंडचे दोन प्रकार असतात. पहिला प्रकार म्हणजे कोर इलेमेंट्स आणि दुसरा प्रकार म्हणजे सबसिडरी इलेमेंट्स. म्हणजे हे दोन प्रकारचे इलेमेंट्स आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असू शकतात. त्यापैकी कोर इलेमेंट्सच्या डिटेक्शनची आपल्याला रिक्वायरमेंट नसते, कारण दे मेनली प्रेझेंट इन आवर ऑर्गॅनिक कंपाऊंड, कारण ते ऑलरेडी आपल्या गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतात. जसे की कार्बन असेल, हायड्रोजन असेल आणि ऑक्सिजन असेल. परंतु सबसिडरी इलेमेंटची आपल्याला डिटेक्शनची रिक्वायरमेंट असते. का ते इलेमेंट कोणते कोणते आहेत तर नायट्रोजन असेल, सल्फर असेल आणि हॅलोजन असेल. म्हणजे ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये कार्बन, हायड्रोजन, ऑक्सिजन हे इलेमेंट्स प्रामुख्याने प्रेझेंट असतातच, परंतु त्या इलेमेंट सोबत जर आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नायट्रोजन, सल्फर आणि हॅलोजन हे सुद्धा इलेमेंट जर प्रेझेंट असतील तर त्यांचं डिटेक्शन कसं केलं जातंय तर त्याच्यासाठी आपल्याला टेस्ट बघायची आहे लासाइन्स टेस्ट. इथं मात्र हॅलोजन्स कोणते कोणते आहेत तर क्लोरीन, ब्रोमीन आणि आयोडीन, फ्लोरीन नाही. ओके, आता आपण याची जी जनरल प्रोसिजर आहे की या टेस्टची जी जनरल प्रोसिजर आहे ती कशी आहे बघा. पहिला पॉईंट आहे, टेक अ स्मॉल पीस ऑफ ड्राय सोडियम इन अ फ्युजन ट्यूब. आपला सर्वांना माहित आहे सोडियम हा मेटल आहे. तो मेटल थोडासा मॉइश्चर अवस्थेत असतो. तो मेटल काय करायचं, ड्राय करायचा. आता सोडियम मेटल ड्राय करण्यासाठी एक फिल्टर पेपर घ्या. त्या फिल्टर पेपरमध्ये सोडियम मेटल ठेवा. ठेवल्यानंतर सोडियम मेटल जरा प्रेस केल्यानंतर मॉइश्चर निघून गेल्यानंतर सोडियम मेटल कसा होणार आहे, ड्राय होणार आहे. आणि ड्राय झालेला सोडियम मेटल फ्युजन ट्यूबमध्ये घ्या. तुम्हाला फ्युजन ट्यूब इथं चित्रामध्ये दिसत असेल. ओके, या फ्युजन ट्यूबमध्ये थोडासा सोडियम मेटल घ्या. घेतल्यानंतर काय करा, हीट द फ्युजन ट्यूब स्लाइटली ऑन अ बन्सन बर्नर सो दॅट सोडियम मेटल मेल्ट्स. आता बन्सन बर्नर हे तुम्ही प्रॅक्टिकल लॅबमध्ये बघितलंच असतील. त्या बन्सन बर्नरवरती फ्युजन ट्यूब थोडीशी हीट करा की जेणेकरून काय होईल, तो जो सोडियम मेटल आहे त्या फ्युजन टेस्ट ट्यूब मधला तो मेल्ट होईल. आणि ॲड स्मॉल क्वांटिटी ऑफ ऑर्गॅनिक कंपाऊंड, म्हणजे ज्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये ज्या इलेमेंटचं तुम्हाला डिटेक्शन करायचं आहे ते ऑर्गॅनिक कंपाऊंड थोडंसं त्या फ्युजन ट्यूबमध्ये थोडंसं ॲड करा. ॲड केल्यानंतर त्या फ्युजन ट्यूबला परत तुम्ही स्लोली हीट करा. हीट इट स्लोली टू सो ॲज ऑर्गॅनिक कंपाऊंड्स रिॲक्ट विथ सोडियम मेटल. म्हणजे ॲड केलेलं ऑर्गॅनिक कंपाऊंड पुन्हा हीट करा म्हणजे त्या फ्युजन ट्यूबला, की जेणेकरून त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जे काही इलेमेंट्स प्रेझेंट असतील, आता आपल्याला तर काही माहीत नाही ते इलेमेंट्स कोणते कोणते आहेत, परंतु जे काही इलेमेंट्स त्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असतील ते सगळे इलेमेंट त्या सोडियम मेटल सोबत रिॲक्ट व्हायला सुरुवात करतील आणि रिॲक्शन तिथं काहीतरी होईल. ओके, आता हीट द फ्युजन ट्यूब टिल इट बिकम्स हॉट रेड. म्हणजे त्या फ्युजन ट्यूबचा जो बॉटमचा पार्ट असतो तो लाल होईपर्यंत त्या फ्युजन ट्यूबला तुम्ही हीट करा. नाव दिस रेड हॉट ट्यूब फ्लंग म्हणजे बुडवा इनटू अ चायना डिश कंटेनिंग डिस्टिल्ड वॉटर. तुम्हाला माहित असेल चायना डिश अशी चायना डिश असते. या चायना डिशमध्ये थोडंसं वॉटर घ्या. वॉटर घेतल्यानंतर काय करा तुम्ही, डिस्टिल्ड वॉटर, आणि डिस्टिल्ड वॉटर घेतल्यानंतर ह्या चायना डिशमध्ये जी तुम्ही रेड हॉट केलेली आहे फ्युजन ट्यूब ती याच्यामध्ये बुडवा, प्लंग करा. प्लंग केल्यानंतर काय होईल, ती फुटेल. फुटल्यानंतर काय करा, ती क्रश करा. क्रश द कंटेंट्स म्हणजे त्या फ्युजन ट्यूबच्या आत जे काही कंटेंट्स असेल, ऑर्गॅनिक कंपाऊंड्स असतील किंवा सोडियम मेटल असेल, ते सगळा कंटेंट काय करा तुम्ही ग्लास रॉडच्या साह्यानं क्रश करा अँड हीट द सोल्युशन अप टू बॉइलिंग. ते सोल्युशन बॉईल होईपर्यंत त्या सोल्युशनला हीट करा बन्सन बर्नरच्या मदतीनं. त्यानंतर स्टॉप हिटिंग अँड रिमूव्ह इनसोल्युबल मॅटर. म्हणजे आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जे इलेमेंट डिटेक्शन करायचं आहे ते इलेमेंट सोडियम मेटल सोबत रिॲक्ट झाले असतील, परंतु काही इनसोल्युबल इम्प्युरिटीज असतील. कुठल्या इम्प्युरिटीज, इनसोल्युबल मॅटर असेल. त्या इनसोल्युबल मॅटरला जर आपल्याला सेपरेट करायचं असेल
तर त्याच्यासाठी आपण फिल्ट्रेशन नावाचे टेक्निक वापरायची. फिल्ट्रेशन टेक्निक कशी आहे ते आपल्याला इथं चित्राच्या साहाय्याने दिसत असेल. इथं तुम्हाला दिसत असेल की हा आहे कोनिकल फ्लास्क. या कोनिकल फ्लास्कला इथं हा तुम्ही फनेल जोडलेला आहे. या फनेलमध्ये एक फिल्टर पेपर ठेवलेला आहे आणि या फिल्टर पेपरच्या वरती आपण ते आपलं जे सोल्युशन आहे की जे फ्युजन ट्यूबमधून मिळालेलं आहे ते आपण थोडंसं ॲड केल्यानंतर काय होणार आहे, जी इनसोल्युबल इम्प्युरिटी असणार आहे ती फिल्टर पेपरवरती आहे तशीच राहील आणि जे सोल्युबल आपलं कंपाऊंड असेल ते कुठे येणार आहे, या कोनिकल फ्लास्कमध्ये येणार आहे. या कोनिकल फ्लास्कमध्ये सोल्युबल कंपाऊंड आल्यानंतर त्या सोल्युबल ऑर्गॅनिक कंपाऊंडला आपण नाव देणार आहे लझाइन्स एक्स्ट्रॅक्ट. काय नाव देणार आहे इथं व्यवस्थित बघा, लझाइन्स एक्स्ट्रॅक्ट म्हणजे फिल्ट्रेट इज कॉल्ड एज लझाइन्स एक्स्ट्रॅक्ट. आता पुन्हा डोक्यात प्रश्न आला की सर फिल्ट्रेट म्हणजे काय, तर फिल्ट्रेट म्हणजे अ लिक्विड विच पास्ड थ्रू अ फिल्टर इज कॉल्ड एज फिल्ट्रेट. आता फिल्टर पेपरच्या मधून कोणतं लिक्विड पास होणार आहे, जे सोल्युबल झालेलं आहे ते लिक्विड म्हणजे बीकरमध्ये खाली कोनिकल फ्लास्कमध्ये जे तुम्हाला लिक्विड मिळालेलं आहे त्या लिक्विडला आपण नाव दिलेलं आहे फिल्ट्रेट. ओके, यानंतर फ्युजन ट्यूबमध्ये कोणत्या कोणत्या रिॲक्शन झालेल्या आहेत बघूया. जर समजा पॉसिबिलिटी आपण कन्सिडर करूया, आपल्या दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जर नायट्रोजन असेल तर तो नायट्रोजन सोडियम मेटल सोबत रिॲक्ट होईल. आता इथं कार्बन कुठून आला, तर कार्बन हा कोर एलिमेंट आहे, तो ऑलरेडी तिथं ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये प्रेझेंट असणारच आहे. मग तो नायट्रोजन या सोडियम सोबत रिॲक्ट झाला तर सोडियम सायनाइड नावाचं एक सॉल्ट मिळणार आहे. ओके, जर आपल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सल्फर असेल तर तो सल्फर सोडियम मेटल सोबत रिॲक्ट होणार आहे आणि सोडियम सल्फाइड नावाचा एक सॉल्ट मिळणार आहे. ओके, जर कंपाऊंडमध्ये हॅलोजन असेल तर तो हॅलोजन सोडियम मेटल सोबत रिॲक्ट होणार आहे आणि सोडियम हॅलाइड मिळणार आहे. इथं हॅलोजन मे बी क्लोरीन, ब्रोमीन अँड आयोडीन. ओके, बट नॉट फ्लोरीन ड्यू टू मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट. आपल्या सर्वांना माहिती आहे फ्लोरीन हा मोर रिॲक्टिव्ह इलेमेंट आहे, त्यामुळे तो आपण इथं कन्सिडर करणार नाही. जर कंपाऊंड कंटेन्स बोथ सल्फर अँड नायट्रोजन, अतिशय महत्त्वाचा पॉईंट आहे. जर दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये पॉसिबिलिटी असेल की सल्फर पण असेल आणि नायट्रोजन पण असेल तर ते सल्फर आणि तो नायट्रोजन सोडियम मेटल सोबत रिॲक्ट होणार आहे. नायट्रोजन प्लस सल्फर आणि तुम्हाला काय मिळणार आहे, NaCNS, याला आपण म्हणतो सोडियम थायोसायनेट. काय म्हणतो, सोडियम थायोसायनेट. ओके, आता आपण नोट काय लिहिलेले बघा, हे जे सगळे सॉल्ट मिळाले म्हणजे कुठले कुठले, सोडियम सल्फाइड, सोडियम हॅलाइड, त्यानंतर सोडियम थायोसायनेट, हे सगळे सॉल्ट्स आर वॉटर सोल्युबल म्हणजे ऑल सॉल्ट्स फॉर्मड इन फ्युजन ट्यूब आर वॉटर सोल्युबल. आता नायट्रोजनचं डिटेक्शन कसं केलं जातं ते आपण पाहूया. डिटेक्शन ऑफ नायट्रोजन. जर आपल्या दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नायट्रोजन असण्याची जर पॉसिबिलिटी असेल तर तो नायट्रोजन काय होतो, नायट्रोजन रिॲक्ट्स विथ सोडियम टू फॉर्म अ सोडियम सायनाइड वॉटर सोल्युबल सॉल्ट. कशी रिॲक्शन असेल बघा, सोडियम रिॲक्ट्स विथ कार्बन प्लस नायट्रोजन, इट गिव्स सोडियम सायनाइड विच इज अ वॉटर सोल्युबल सॉल्ट. आता या वॉटर सोल्युबल सोडियम सायनाइडच्या सॉल्टमध्ये ॲड फ्रेशली प्रिपेअर्ड, कसलं फ्रेशली प्रिपेअर्ड म्हणजे लगेच तयार केलेलं फेरस सल्फेटचं ॲक्वस सोल्युशन. कुणाचं, फेरस सल्फेटचं ॲक्वस सोल्युशन टू द सोडियम सायनाइड सोल्युशन. मग त्या दोघांची रिॲक्शन कशी असेल बघा, सोडियम सायनाइड रिॲक्ट्स विथ फेरस सल्फेट सोल्युशन, इट गिव्स Na4FeCN6. याचं नाव आहे सोडियम फेरोसायनाइड. काय नाव आहे, सोडियम फेरोसायनाइड. कशी रिॲक्शन झाली बघा, सोडियम सायनाइड फेरस सल्फेट सोबत रिॲक्ट झालं तर सोडियम फेरोसायनाइड तयार झालं आणि त्या सोडियम फेरोसायनाइडचं स्ट्रक्चर कसं आहे तुम्हाला इथं दिसत असेल. दिस इज युअर Na+, म्हणजे हा आयोनायझेशन स्पियर मधला तो कटायन आहे, कोऑर्डिनेशन कंपाऊंडमध्ये झालेला आहे आणि हा कोऑर्डिनेशन स्पियरमध्ये जो आयन बघायला मिळतोय तो कोणता आहे बघा, सेंट्रल मेटल ॲटम कुठला आहे, आयर्न. आणि त्या सेंट्रल मेटल ॲटमला जो कोऑर्डिनेशन नंबर दिसतोय तो कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6 आहे. तो कुणी पूर्ण केलेला आहे, CN नावाच्या लिजंडनं. आता हे 12वीला कोऑर्डिनेशन कंपाऊंड नावाचा टॉपिक आहे, त्याच्यामध्ये हे इन डिटेल तुम्हाला याची स्ट्रक्चर्स, नेमिंग वगैरे पाहायला मिळतील. दिस इज द स्ट्रक्चर ऑफ सोडियम फेरोसायनाइड. आणि हे दिसतंय कसं ॲक्च्युली बघा, आपल्याला येलो कलरचे आपल्याला क्रिस्टल्स दिसतात सोडियम फेरोसायनाइड. काय तयार केलं आतापर्यंत आपण, सोडियम सायनाइड जे वॉटर सोल्युबल सॉल्ट होतं त्याच्यामध्ये फ्रेशली प्रिपेअर्ड फेरस सल्फेट सोल्युशन ॲड केलं आणि सोडियम फेरोसायनाइड नावाचं येलो कलरचे क्रिस्टल्स पाहायला मिळाले. आता हे जे सोडियम फेरोसायनाइड जे सॉल्ट मिळालं त्याच्यामध्ये काय करा, ॲड FeCl3 सोल्युशन. काय ॲड करा, FeCl3, ॲड FeCl3 सोल्युशन इन सोडियम फेरोसायनाइड इन प्रेझन्स ऑफ कॉन्सन्ट्रेटेड HCl. इथं कॉन्सन्ट्रेटेड HClचा रोल अतिशय म्हणजे अतिशय महत्त्वाचा आहे.
जर तुम्ही कॉन्सन्ट्रेटेड HCl वापरलं नाही तर तिथे तुम्हाला रिॲक्शन प्रॉपरली बघायला मिळणार नाही. मग रिॲक्शन कशी होईल बघा, सोडियम फेरोसायनाइड आत्ता आपण तयार केलेलं, याच्यामध्ये FeCl3 ॲड करा आणि काय मिळणार आहे तर Fe4FeCN6, याचं नाव आहे फेरिफेरोसायनाइड. काय नाव आहे, फेरिफेरोसायनाइड नावाचं एक नवीन कॉम्प्लेक्स सॉल्ट मिळालं आणि त्याचा जो कलर असतो त्याला ब्ल्यू कलर असतो, म्हणून ते ब्ल्यू कलरमध्ये दाखवलेलं आहे. प्रुशन ब्ल्यू असं त्या कंपाऊंडला आपण म्हणतो. आणि त्याचं जे कसं दिसतंय बघा ते प्रुशन ब्ल्यू कंपाऊंड, इथं आपल्या समोर चित्राद्वारे दाखवलेलं आहे प्रुशन ब्ल्यू. सोडियम फेरोसायनाइडमध्ये जेव्हा FeCl3 ॲड केलं तेव्हा काय तयार झालं, प्रुशन ब्ल्यू नावाचं फेरिफेरोसायनाइड कंपाऊंड तयार झालं. आणि ह्या सगळ्या रिॲक्शन्स ज्या आहेत त्या इंडिकेट करतात की आपल्या दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये नायट्रोजन हा प्रेझेंट असायलाच पाहिजे. इथं HClचा रोल काय आहे बघा, रोल ऑफ HCl इज प्रोड्यूस टू इंटेन्स ब्ल्यू सोल्युशन. ब्ल्यू सोल्युशन तयार करणं हे HClचं रोल असेल. आता दीज ऑल रिॲक्शन इंडिकेट दॅट द प्रेझेन्स ऑफ नायट्रोजन इन गिवन ऑर्गॅनिक कंपाऊंड. ओके, आता सल्फरचं डिटेक्शन कसं केलं जाते ते पाहूया आपण. सल्फरचं डिटेक्शन करण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट असते, त्या टेस्टला आपण म्हणतो सोडियम नायट्रोप्रुसाइड टेस्ट. ओके, या सोडियम नायट्रोप्रुसाइड टेस्टमध्ये काय केलं जाते बघा, फ्युजन ट्यूबमध्ये जर दिलेल्या ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये सल्फर हा प्रेझेंट असेल तर तो सल्फर सोडियम सोबत रिॲक्ट होणार आहे आणि काय तयार होईल तुम्हाला माहित असेल, एक वॉटर सोल्युबल सॉल्ट, कुठलं, सोडियम सल्फाइड नावाचा एक वॉटर सोल्युबल सॉल्ट तयार होणार आहे. आणि इफ Na2S म्हणजे सोडियम सल्फाइड रिॲक्ट्स विथ सोडियम नायट्रोप्रुसाइड इट फॉर्म्स सोडियम सल्फो नायट्रोप्रुसाइड. नाव व्यवस्थित बघा, सोडियम सल्फो नायट्रोप्रुसाइड विच हॅज व्हायलट कलर. आता रिॲक्शन कशी असेल बघा, सोडियम सल्फाइड रिॲक्ट्स विथ सोडियम, याचं हे जे दिलेलं कंपाऊंड आहे इथं दाखवले त्याला म्हणतात सोडियम नायट्रोप्रुसाइड. या कंपाऊंडला आपण नाव दिलेलं आहे सोडियम नायट्रोप्रुसाइड. याची रिॲक्शन जर झाली तर काय मिळणार आहे, Na4FeCN5NOS. याला आपण नाव देतो सोडियम सल्फो नायट्रोप्रुसाइड की ज्याचा कलर आहे व्हायलेट. रिॲक्शन्स थोड्याशा कॉम्प्लिकेशन्स आहेत कारण ऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये जो कोऑर्डिनेशन कंपाऊंड नावाचा जो टॉपिक आहे त्या टॉपिकच्या रिलेटेड या रिॲक्शन्स आहेत. व्यवस्थित बघा, स्ट्रक्चर ऑफ सोडियम नायट्रोप्रुसाइड कसं आहे बघा, तर आपल्याला दिसतंय हा आयोनायझेशन स्पियर जो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला सोडियम नावाचा कटायन बघायला मिळत असेल आणि स्क्वेअर ब्रॅकेटमध्ये जो स्पियर आहे त्या स्पियरला आपण म्हणतो कोऑर्डिनेशन स्पियर. इथं सेंट्रल मेटल आहे आयर्न आणि त्या आयर्नला CN सायनाइड नावाचे ग्रुप किती आहेत बघा, 1 2 3 4 आणि 5 आणि लास्टचा जो ग्रुप आहे इलेजेंड तो कोणता आहे, N ट्रिपल बॉन्ड O. म्हणजे सोडियम नायट्रोप्रुसाइडचं स्ट्रक्चर कसं असेल, Na2FeCN5NO. ओके, याच्यानंतर दुसरी जी टेस्ट आहे तिची टेस्ट आहे लीड ॲसिटेट टेस्ट. आता सोडियम सल्फाइड जे सॉल्ट तुम्ही तयार केलेलं, सोडियम सल्फाइड कुठं तयार केलेलं, फ्युजन ट्यूबमध्ये रिॲक्ट्स विथ लीड ॲसिटेट. लीड ॲसिटेटचा तुम्हाला फॉर्म्युला इथं दाखवलेला आहे. लीड ॲसिटेट काय होतंय, टू गिव्ह लीड सल्फाइड. म्हणजे सोडियम सल्फाइड जर लीड ॲसिटेट सोबत रिॲक्ट झालं तर लीड सल्फाइड मिळणार आहे. ते लीड सल्फाइडचा जो कलर आहे तो असतो ब्लॅक प्रेसिपिटेट. आता त्याची रिॲक्शन कशी असेल बघा, सोडियम सल्फाइड रिॲक्ट्स विथ लीड ॲसिटेट इट गिव्ज PbS. आता हे PbS कसं तयार झालं तर इथला लीड आणि इथला सल्फर रिॲक्ट झालं आणि लीड सल्फाइड तयार झालं. याचा कलर आहे ब्लॅक PPT प्लस CH3COO Na म्हणजे सोडियम ॲसिटेट तयार झालं. आता लीड सल्फाइडची जी PPT तयार झाली ती अशी असणार आहे, आपल्याला चित्रासमोर दिसते बघा लीड सल्फाइडची ब्लॅक कलरची PPT. आता दुसरी किंवा याच्यानंतर जे मेथड असतात इथंपर्यंत आपण थांबूया. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय काय पाहिलं बघा, डिटेक्शन ऑफ नायट्रोजन अँड डिटेक्शन ऑफ सल्फर बाय लझाइन्स टेस्ट. ओके, थँक्यू.